Hello, friends. Let us move ahead. Tollens reagent, aldehydes and ketones. Topic. Tollens reagent नाव आहे टोलेन. ओके. आणि याच्यानंतर फेलिंग्स सोल्युशन म्हणजे तो पण रिएजंटच आहे. हे दोन टेस्ट. आणखी काय चिप्स ती त्यानंतर त्याची ती इन्फॉर्मेटिव्ह आहे, ते शेवटी बोलू. These two are very important. टोलेन्स सध्या सांगतो तर काय आहे ॲक्च्युली हे टोलन. त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला म्हणून ते टोलेन्स रिएजंट. इट इज अ टेस्ट फॉर अल्डिहाइड्स. मुद्दा लक्षात आला का बघा. कार्बोनिल ग्रुप अल्डिहाइड किंवा कीटोन असेल तर हायड्रोजनचे बहुबंध, एस्पेशली फिनाइल हायड्रोजिन, नायट्रोफिनाइल हायड्रोजिन कंडेन्सेशन रिॲक्शन, तो कलर आणखी मेल्टिंग पॉईंट शार्प कन्फर्मेटरी टेस्ट. त्यानंतर अल्डिहाइडवर कीटोन मिथाईल ग्रुपवाला ॲसिटाईल ग्रुप तर आयडोफॉर्म टेस्ट. तसं हा अल्डिहाइड आहे का कीटोन आहे हे माहिती आहे, पण अल्डिहाइड ह्या दोन्हीपैकी एक आहे एवढं माहिती आहे, पण अल्डिहाइड आहे का कीटोन आहे हे माहीत नसेल समजा, तिथेपर्यंत आलो आहे आपण. MCQsला उपयोगी पडेल. रुटीन रिॲक्शन अशा अर्थाने पण रिॲक्शन म्हणून. आणि मी जी मेकॅनिझम सांगणार आहे ते कसं होतं ते कळण्यासाठी आहे. पुन्हा सांगतो, काही मेकॅनिझम्स ह्या डायरेक्ट सिलेबसचा पार्ट नाहीत. इवन दिस मेकॅनिझम डायरेक्ट रिॲक्शन लिहायचे ते आपण लिहून दाखवणार, पण मेकॅनिझम वगैरे एकदा नजरेतून गेली असेल, बघितली असेल तर डायरेक्ट रिॲक्शन लिहायला म्हणजे ती तशी लक्षात राहते आणि मग ते त्या तशा अर्थाने पाठ आणि ते लिहिता येतं. तसं न करता डायरेक्ट बॅलन्स रिॲक्शन अशी पुस्तकात असते, मग नोट्समध्ये मग आपण करतो आणि आपण गोंधळतो. तसं केमिस्ट्रीत तसा अभ्यास करायचा नसतो. बरं, ही मेकॅनिझम शिकणं आपल्याला शक्य आहे. त्याचं बेसिक इतर ज्या मेकॅनिझम्स वगैरे शिकलो आपण, इफेक्ट्स वगैरे 11वीपासून, त्याच्यामध्ये बसतं. हे मुद्दाम सांगतो. तेव्हा मेकॅनिझम ॲज अ मॅटर ऑफ इंटरेस्ट, त्याच्यावर रिॲक्शन लिहायचे. आणि टोलेन्स रिएजंटची रिॲक्शन म्हणजे इज अ टेस्ट फॉर अल्डिहाइड्स. म्हणजे कीटोन आहे का अल्डिहाइड आहे आम्हाला जर माहीत नसेल तर टोलेन्स रिएजंटबरोबर रिॲक्शन केली की तो जो काही प्रोडक्ट आहे प्रेसिपिटेट, सिल्वर प्रेसिपिटेट, ओके, अल्डिहाइड इज प्रेझेंट आला तर, प्रेसिपिटेट नाही आला तर अल्डिहाइड इज ॲबसेंट. म्हणजे आपण अल्डिहाइड कीटोन दोन्हीमध्ये करत असू तर अल्डिहाइड ॲबसेंट, कीटोन प्रेझेंट. समजा अल्डिहाइड आहे का नाही आहे का दुसरं कुठलं केमिकल आहे असं आलं असेल, टोलेन्स रिएजंट, टोलेन्सला जे एक्सपेक्टेड आहे प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर, आणि ती जर आपण टेस्ट ट्यूबमध्ये केली तर तो लेअर ऑफ सिल्वर आतल्या साईडनी, मग ती बाहेरून मिरर, म्हणून ती सिल्वर मिरर टेस्ट पण म्हणतात. वरती लिहितो नंतर सिल्वर मिरर टेस्ट. ते बारकावे आहेत, आपण कोर केमिस्ट्री बघू मग नोट्समध्ये, पुस्तकात ते आपल्याला लगेच समजू शकणाऱ्या गोष्टी जास्त भर देत नाही मी. बट इट इज अ टेस्ट फॉर अल्डिहाइड्स ऑनली. अल्डिहाइड्स ऑनली फार महत्त्वाचं. मग तो कुठलाही अल्डिहाइड असते, म्हणजे जसं की अल्डोल रिॲक्शन ती काही कन्फर्मेटरी टेस्ट नाही, पण ती अल्डिहाइड्स, कुठला पण अल्डिहाइड नाही, अल्डिहाइड्स अँड कीटोन्स विथ अल्फा हायड्रोजन ॲटम असं होतं. कॅनिझरोज ऑनली अल्डिहाइड्स, ॲब्सेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम. त्या मेकॅनिझम पुन्हा बघा त्यानिमित्ताने. ठीक आहे, असू दे, इथे या. तर त्याचं थोडं मेकॅनिझम पहिल्यांदा सांगतो जे आपल्याला ॲज अ मॅटर ऑफ इंटरेस्ट बघायचं आहे. बेसिकली हे सांगितलं. त्यानंतर टोलेन्स रिएजंट म्हणजे ॲक्च्युली काय करतो आपण, सिल्वर नायट्रेट, वॉटर, ॲक्वस, लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर, आणि त्याच्यामध्ये पास केलेला असतो अमोनिया. त्यामुळं अमोनिकल सिल्वर नायट्रेट सोल्युशन म्हणतो. आणि लिहिताना कसं लिहिलेलं असतं बघा, लिहिताना असं लिहिलेलं असतं, म्हणजे पुस्तकात नोट्समध्ये वगैरे डायरेक्ट. त्यामुळं रिॲक्शनमध्ये आपण पण लिहिताना असं लिहितो. आणि या रिप्रेझेंटेशनला हे किंवा आयन्स दाखवतात, ओके, दोन्ही पद्धतीने असं लिहितात. किंवा काही वेळेला फक्त त्यातला मेन पार्ट, आता हे ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट सांगतो, हा +1 आणि -OH मायनस, त्यातला मेन पार्ट हा आणि OH मायनस आयन असंही लिहितात, आणि याला टोलेन्स रिएजंट म्हणतात. ते बरोबर आहे, टोलेन्स रिएजंट समजून घ्या. म्हणजे रिॲक्शन लिहिताना एकतर आपण असं किंवा फ्री आहे असं दोन्हीपैकी एक वापरणार.
एका वेळेला कुठलंही वापरा. पण प्रत्यक्ष रिएजंट बनवताना व्हॉट वी डू इज दॅट सिल्वर नायट्रेट सोल्युशन AgNO3 ॲक्वस सोल्युशन अँड वी ॲड अमोनिया टू इट. मग ते काय होत असतं माहिती आहे का, थोडक्यात सांगतो. AgNO3 वॉटरमध्ये ॲड केलं ही AgOH प्रेसिपिटेट AgOH ओके आणि प्लस HNO3 स्ट्रॉंग ॲसिड आणि मग AgOH मध्ये अमोनिया ॲड केला NH3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याचा कॉर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड होतो. आणि त्यामुळे बघा इथं मी साईडला ते लिहून दाखवतो, मेकॅनिझम आहे इथं साईडला. Ag+1 चार्ज जरी असला तर 1 Ag+ आयन हॅज टेंडन्सी टू फॉर्म आउटरमोस्ट शेलमधले एम्प्टी ऑर्बिटल्स टू कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड्स. लोन पेअर घेऊन कोण आलं तर Ag+ कंपाऊंडमधला त्याचं अमोनियामधली लोन पेअर कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड्स टू असा आहे. ओके आणि AgNO3 पाण्यात टाकल्यानंतर तो AgOH आणि AgOHमध्ये अमोनिया ॲड झाला तर Ag+ बरोबर हे दोन कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड झाले आणि बाहेर OH- आयन आहे. हा बेसिकली आहे. असं हे समजून घ्या. हे असं एकदा समजून घेतलं, नजरे खालून गेलं, मग लिहिताना डायरेक्ट आपण असं लिहिलं म्हणजे तसं लिहितो पुस्तकात वगैरे, तसं डायरेक्ट असतं. आणि मग डायरेक्ट असलं की मग गोंधळ होतो. म्हणून आपण एवढी सुरुवातीला एकदा चर्चा करताना ती तशी करायची असते. अशी एकदा मेकॅनिझम व्यवस्थित आपण बघायची असते. बघूया. ओके बघा तर AgOH नाही का, आता तो हा इथं आणि आता हा सिल्वरचा हा कॉम्प्लेक्स तयार झाल्यामुळं त्याचा साईज मोठा असल्यामुळं हे फ्री मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतं बरं का. फ्री म्हणजे जसं NaOH स्ट्रॉंग असतो, KOH स्ट्रॉंग असतो आपण म्हणतो, बिकॉज वेन इन वॉटर इट यूज लार्ज अमाऊंट ऑफ Na+ अँड OH- आयन्स, लार्ज अमाऊंट ऑफ फ्री OH- आयन्स. तसं सिल्वरचा कॉम्प्लेक्स तयार झाला अमोनिया ॲड केल्यानंतर तो जो ओव्हरऑल कॉम्प्लेक्स कॅशन तयार झाला, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितात हा कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड झालेले कॉम्प्लेक्स, त्याच्या साईजमुळं दिस बिकम्स फ्री. म्हणजे एका अर्थाने हा स्ट्रॉंग बेस झाला. समजलं का. अँड दिस OH- इज अवेलेबल हा फ्रॉम टोलेन्स रिएजंट नाही का. मी इथे लिहितो Ag आणि हे दोन अमोनिया, मग हे अमोनियाचे दोन कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड झाले आणि त्याचा हा कॉम्प्लेक्स आहे म्हणून त्याला स्क्वेअर ब्रॅकेट करतात. आणि मग वरती प्लस चार्ज, बाहेर मायनस, किंवा कंपाऊंड म्हणून लिहिलं तर असं म्हणजे प्लस- आहेच. तर याच्यातून आलेला OH- इट विल अटॅक दिस OH- वेन इट अटॅक्स पाय इलेक्ट्रॉन्स विल गेट ट्रान्सफर्ड. तर हे सोपं आणि आत्तापर्यंत रिपीट झालं म्हणून आधीच लिहून ठेवलं थोडा पार्ट. तर याचा म्हणजे त्या मुवमेंटला लोन पेअर याची आणि इथं म्हणून कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट म्हणजे शेवटी शेअरिंगच असतं ते. तर दिस इलेक्ट्रॉन पेअर विल बी शेअर्ड हिअर आणि पायवाला इलेक्ट्रॉन पेअर इकडे गेला. मग पायवाला इलेक्ट्रॉन पेअर पूर्ण इकडे गेला. एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा, एक कार्बनचा होता, कार्बनचा एक इकडं पूर्ण गेला म्हणून इथं -1. ओके आणि ही इलेक्ट्रॉन पेअर शेअर झाली. रुटीन 2 लोन पेअर्स आहेतच इथं, ते आपण प्रत्येक वेळेला दाखवत नाही. त्यामुळे एक इलेक्ट्रॉन याचा आणि एक आता त्या कार्बनकडे गेला म्हणजे चार्ज -चार्ज इकडं आला होता. तर मग एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा असल्यामुळे मायनस चार्ज आहे ना, मग तो बिकॉज दॅट मायनस चार्ज 1 इलेक्ट्रॉन विल बी, आणि मग Ag+ आहेच इथं, Ag+ विल एक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन. ओके Ag+ विल एक्सेप्ट आणि मग काय होईल बघा इथं मी Ag+ विल एक्सेप्ट, मग काय होईल बघा. हा हायड्रोजन. ओके हा मग अशी आलेला OH आणि हा ऑक्सिजन. ओके Ag+ विल एक्सेप्ट, त्यामधला एक इलेक्ट्रॉन मायनस चार्ज आहे आणि मग एक इलेक्ट्रॉन गेल्यामुळं मग हा रेडिकल झाला आणि प्लस काय झालं बरं, सिल्वर. म्हणजे Ag+चं Ag झालं म्हणजे हे रिडक्शन झालं, रिडक्शन ऑफ Ag+, Ag+चं रिडक्शन झालं बाय. आणि हा रॅडिकल तयार झाला. रॅडिकल इज व्हेरी रिॲक्टिव्ह. आणि तो काय करेल मग, याचं होमोलायटिक ब्रेकिंग. रॅडिकल असेल तर तो इट विल हेल्प इनिशिएट, डेव्हलप, प्रोड्यूस होमोलायटिक ब्रेकिंग. आणि मग आपला इलेक्ट्रॉन घेऊन हायड्रोजन इथं बॉन्ड फॉर्म करेल म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन काय झालं बघा, कार्बन
ऑक्सिजन, ओके, आणि हा हायड्रोजन आणि हा त्यांच्यामध्ये, ओके. आणि मग 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 काय झालं बरं, एक इलेक्ट्रॉन कार्बनकडे राहिला. आता तो रॅडिकल तयार झाला, तो रॅडिकल तयार झाला. हा आधीचा आलेला OH आता कलर काढत नाही, नाही का. मग अशी हा सिंगल इलेक्ट्रॉन घेऊन गेला इथं, नाही का. दिस विल फर्दर रिॲक्ट विथ वन मोर Ag प्लस रॅडिकल, व्हेरी रिॲक्टिव्ह, ओके. हे असं दाखवता येतं. ते आणखी वेगळ्या पद्धतीने पण दाखवता येतं. ठीक आहे, असू दे. दिस विल म्हणजे हा रॅडिकल आहे आणि मग मग तो रॅडिकल आहे म्हटल्यानंतर मग काय होईल बघा. दिस रॅडिकल अँड Ag प्लस म्हणजे पुन्हा Ag, इट विल ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स, नाही का. म्हणजे तिथं काय झालं की Ag प्लस वेन इट ॲक्सेप्ट्स इलेक्ट्रॉन अँड गेट कन्वर्टेड टू सिल्वर, आणि सिल्वरचा जो प्रेसिपिटेट आणि तो त्या AgOHच्या सोल्युशनमध्ये असल्यामुळं त्याला ते ब्लॅक प्रेसिपिटेट असं म्हणतात. ते ठीक आहे, ग्रेइश असतो. आणि जर टेस्ट्यूबमध्ये ही केली तर लेअर सिल्वरी व्हाईट तो लेअर त्याचा राहतो आणि मग बाहेरून मिररसारखं दिसतं, म्हणून या टेस्टला सिल्वर मिरर टेस्ट असं पण म्हणतात, ओके. आणि प्रेसिपिटेटला ब्लॅक म्हणायचे कारण म्हणजे त्याचे कारण आहे की AgOH सगळेच काही कॉम्प्लेक्समध्ये कन्वर्ट झालेले नसतात आणि तो सिल्वरचा प्रेसिपिटेट तो असा ग्रेइश दिसतो आणि म्हणून त्याला ब्लॅक प्रेसिपिटेट म्हणताना म्हटलं आहे पुस्तकात. असू दे, पण प्रेसिपिटेट ऑफ एलिमेंटल सिल्वर. आणि मग हे अल्डिहाईडमध्येच असं शक्य आहे. आणि म्हणजेच मग ही आता हे जे आता मी दाखवतो इथं, आणि मग तिथं तसं झाल्यामुळं हा काय तयार झाला, प्लस कंप्लीट करूया, हे कंप्लीट करूया, ओके. ओके, हा असा. आणि हा का आता कार्बोनियम आयन झाला, हा कार्बोनियम आयन झाला. आता कार्बोनियम आयनवरती अटॅक कोणाचा होऊ शकतो, OH मायनस आयनचा. कार्बोनियम आयनवरती OH मायनस आयनचा अटॅक होऊ शकतो, ओके. एक. आणि दुसरी पॉसिबिलिटी म्हणजे सगळ्या पॉसिबिलिटीज असतात त्यातली आपल्याला आता हा डायरेक्ट पार्ट नसल्यामुळं असल्यापेक्षा, आणि हे सगळं बेसिक कंडिशनमध्ये आहे. आता बघा काय होईल, ती शक्यता आहे तशी ही पण शक्यता आहे. लोन पेअर विल गेट शेड हिअर, कारण हा पॉझिटिव्ह चार्ज आणि ही लोन पेअर कार्बोनियम आयन रेझोनन्समध्ये बघितलं आणि त्याचं शेअरिंग झालं तर काय होईल. आता Ag तयार झालाच, ओके. आता फक्त एवढाच पार्ट पुढं दाखवतो की त्या मोमेंटला काय झालं बरं, आलं लक्षात. ओके, आता पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे आपण आत्तापर्यंत किती वेळा बोललो बरं, पॉझिटिव्ह चार्ज ऑन दिस ऑक्सिजन देअरफॉर दिस OH बॉन्ड बिकम्स मोर पोलर, देअरफॉर हेट्रोलिसिस बिकम्स इझी. आणि असं पण बेसिक कंडिशन आहे, कारण का हा जो सिल्वरचा कॉम्प्लेक्स तयार झाला त्याच्यामध्ये फ्री OH मायनस सायन्स आहेत. फ्री OH मायनस सायन्स असल्यामुळं बेसिक कंडिशन, ओके. फ्री OH मायनस सायन्स इन लार्ज अमाऊंट, बेसिक कंडिशन, ओके. आणि त्यामुळे मग तो दिस हायड्रोजन ॲटम विल गेट रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ H प्लस सायन्स. आणि त्यामुळे मग पुढं काय होईल आणि त्याचं वॉटर होईल मग OH मायनस आयन बरोबर, ओके. OH मायनस आयन विथ OH मायनस आयन त्याची रिॲक्शन झाली आणि मग पुढं H2O तयार झाला. आणि मग बाजूला काय तयार होणार ते लिहितो बघा आता इथं. याचं बघा इथं मेकॅनिझम थोडक्यात एक अंदाज द्यायचा तुम्हाला मला फक्त. परत 2 लोन पेअर्स आर अगेन, हे झालं. आणि परत बेसिक कंडिशन असल्यामुळं इथं अमोनिया मोठ्या प्रमाणात टाकलेला आहे. अमोनिया टाकल्यामुळं हा जो टोलेन्स रिएजंट याला म्हणतात, म्हणजे ॲक्च्युली मग फ्री OH मायनस सायन्स लार्ज अमाऊंटमध्ये असल्यामुळं आता हे कार्बॉक्सिलिक ग्रुप झाला, हा ॲसिडिक हायड्रोजन. तो ॲसिडिक हायड्रोजन आणि OH त्याचं वॉटर होणार, नाही का, बघा. आणि त्यामुळं O मायनस म्हणजे सोल्युशनमध्ये अमोनिया असतात म्हणजे NH4+, ते सगळं बाय प्रोडक्ट आणि तसं सगळं लिहायचं नाही आहे. मुद्दा काय, ही मेकॅनिझम आपल्याला भले ती CET असू दे आणि बोर्ड असू दे. CET म्हणजे त्यात MST CET आली, नीट आली, JEE आली, मेन्स, ओके. ॲडव्हान्स पण जे सिलेबसच्या बाहेरचं काय नसतं. JEE मेन्स किंवा नीटला जे क्वेश्चन लेवल असते त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स जास्त असतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं क्वेश्चनची संख्या जास्त लेवल, एवढाच मुद्दा असतो, बाकी काय. आणि सीट कमी असल्यामुळं मग ते मेरिट हाय जातं, म्हणून ते अवघड होते. मग ते येणाऱ्या गोष्टी करेक्ट आल्या पाहिजेत, फास्ट आल्या पाहिजेत. तिकडं 10 क्वेश्चन अवघड असतील, तिकडं 20 अवघड असतात. असा तो बदलतो भाग. बाकी काही वेगळं जाऊन काही BSc आणि MScचं शिकायचं नसतं.
ओके, इवन ॲडव्हान्ससाठी सुद्धा ठीक आहे. पण आपण एकदा नीट लेवलचा अभ्यास केला की तो जे मेन्स आणि MST CT दोन्हीला उपयोगी पडतो. ओके, काय हरकत नाही. लेवल्समध्ये असा फार सिलेबस ऑलमोस्ट सेम झाल्यामुळं 1-2% फरक जास्तीत जास्त. सोपी म्हणतात मुलं ते, याचं कारण म्हणजे MST CTमध्ये समजा महाराष्ट्राचं सीट जास्त असतात आणि नीटला सीट कमी असतात. ॲडव्हान्सला तर IITच्या तो मेन कारण आहे. समजा यस, सोपी कुठलीच नसते एक्झाम, काय हरकत नाही. आता हे लक्षात आलं का मुद्दा? म्हणजेच मग आता याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं की टोलन्स रिएजंट विथ अल्डिहाईड. आता लक्षात आलं का कीटोन असता हा, तर ही रिॲक्शन होणारच नाही, कारण ही रिॲक्शन बेसिकली कशामुळे झालेली आहे. तर हे जे काही प्रकार झाले, अटॅक ऑफ फ्री OH- आयन, आणि अटॅक ऑफ फ्री OH- आयन झाल्यानंतर पहिल्या स्टेपमध्ये असा हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन घेतला नाही का, त्यानंतर मग त्याचा रॅडिकल तयार झालं. रॅडिकल तयार झाल्यानंतर दिस रॅडिकल एक्सेप्ट्स अगेन इलेक्ट्रॉन ऑफ Ag+. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हायड्रोजन डायरेक्टली, हा हायड्रोजन आहे म्हणजे इथला अल्डिहाइडचा, टप्प्याटप्प्याने आलो इथं. हायड्रोजन डायरेक्टली अटॅच टू कार्बोनिल ग्रुप म्हणजे अल्डिहाइडिक हायड्रोजन. बिकॉज ऑफ अल्डिहाइडिक हायड्रोजन दिस रिॲक्शन इज पॉसिबल अँड अल्टिमेटली वी गेट सिल्वर प्रेसिपिटेट. ओके, मग कीटोनमध्ये हायड्रोजन डायरेक्टली अटॅच टू कार्बोनिल इज ॲबसेंट. त्यामुळं हे जे काही दाखवलं हे होणार नाही, एवढं फक्त कळलं. आणि ते कसं होतं त्याचा एकदा अंदाज घेतला तर बस असं सांगायचं होतं. आता त्यानंतर इथं एक डायरेक्ट मग जी नॉर्मली रिॲक्शन कशी असते नोट्समध्ये आणि त्यामुळे पुस्तकात असते त्यामुळे नोट्समध्ये तशी एकदा लिहून बघूया. आणि हे फक्त तुम्ही समजून घ्या, याचं प्रेशर घेऊ नका. आणि लिहिताना टोलन्स रिएजंट डायरेक्ट असं लिहितो आपण, ते समजून घ्या की अरे बाबा अमोनिकल सिल्वर नायट्रेट सोल्युशन ऑफ टोलन्स रिएजंट इज नथिंग बट अमोनिकल सिल्वर नायट्रेट सोल्युशन असं जे म्हणतात. तर सिल्वर नायट्रेट ॲक्वस सोल्युशन त्याच्यामध्ये अमोनिया ॲड केलं तर AgOH फॉर्म होतो बेसिकली ॲक्च्युली. आणि AgOH मधला Ag+ आणि अमोनिया त्याचे कॉम्प्लेक्स तयार होतात म्हणजे बॉन्डिंग असं. आणि त्यावेळेला तो कॉम्प्लेक्सची साईज, कॅशनची साईज एवढी मोठी असते की त्याच्याबरोबरचा जो काउंटर आयन OH- आहे तो फ्रीली अवेलेबल होतो. NaOH की OH सारखा तो स्ट्रॉंग असतो. इट अटॅक्स कार्बोनिल कार्बन. मग OH- आयन इतर केसेसमध्ये पण अटॅक केलेलं आहे, पण इथं सिल्वरच्या फॉर्ममधलं कॉम्प्लेक्स घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मेकॅनिझममध्ये बघितलं आम्ही पुढं की हायड्रोजन अटॅच टू अल्डिहाइडिक कार्बनचा रोल आहे आणि त्याच्यामुळं तो सिल्वर प्रेसिपिटेशन होऊ शकतात. त्यामुळं अल्डिहाइड कीटोनमध्ये इकडं मिथाईल इथाईल, इकडेही मिथाईल इथाईल हायड्रोजन असतात. हायड्रोजन डायरेक्टली अटॅच टू कार्बोनिल ग्रुप म्हणजे अल्डिहाइडिक ग्रुपमधला हायड्रोजन. त्याच्यामुळे ही टेस्ट होऊ शकते. हे एकदा मेकॅनिझम आपण बघून घेतली, ओके, इंटरेस्ट म्हणून बघायची आणि बाजूला ठेवायचं. आणि मग आपण आता डायरेक्ट रिॲक्शन जशी लिहितात तशी एकदा लिहून ही प्रक्रिया कंप्लीट करूया. येस, मग आणखी जरा वेगळ्या पद्धतीने बघूया. नॉर्मली हे तर आपल्याला माहिती आहे, अल्डिहाइड्स ऑन ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स, त्यानंतर प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स, त्याच्या आधी ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्समध्ये प्रायमरी अल्कोहोल्स गिव्ह अल्डिहाइड्स ऑन फर्दर ऑक्सिडेशन गिव्ह कार्बोक्सिलिक ॲसिड. हे अल्कोहोलच्या टॉपिकमध्ये झालेलं असतं, ते आठवा. तर अल्डिहाइडचे ऑक्सिडेशन झालं मग ते कुठल्याही मेथडने झालं असेल, नेसंट ऑक्सिजन, टोलेन्स किंवा पुढे येणारा फिलिंग्स किंवा आधीचे आपण बघितलेले ॲसिडिफाईड डायक्रोमेट, KMnO4 ॲसिडिक किंवा अल्कलाईन. अल्डिहाइड्स ऑक्सिडेशन झाले की करस्पॉन्डिंग ॲसिड आणि अल्कलाईन कंडिशन असेल तर इमिजिएट न्यूट्रलायझेशन. एवढं तर कळतं आहे आपल्याला. तर ऑन ऑक्सिडेशन गिव्स कार्बॉक्सिलिक ॲसिड, एवढं तर मी पहिला लिहितो. हे अल्डिहाइड ऑन ऑक्सिडेशन गिव्स कार्बॉक्सिलिक ॲसिड. आणि हे सगळं करत असताना तिकडं जे रिएजंट वापरलं ते जर अल्कलाईन कंडिशन असेल बेसिक, तर त्याचं न्यूट्रलायझेशन सॉल्ट अँड वॉटर होणार. मी थोडक्यात लिहितो. त्यातला जो OH- आणि हा H+ वॉटर काउंटर आयन थोडक्यात लिहितो मी. आता मला वाटतं तेवढं सगळं लिहिण्याची गरज नाही. प्लस वॉटर, मग तो OH- NaOH मधला असेल तर काउंटर आयन इथे Na+, हे लक्षात आलं तुमचं. आता इथे जी रिॲक्शन लिहिताना समजा R लिहिता येईल किंवा एखादं एक्झाम्पलच घेता येईल. समजा मी एक्झाम्पल घेतलं तर बरेच वेळेला या दोन रिॲक्शनला असं करतात.
तर दोन्हीची एक तर मेकॅनिझम ॲज अ मॅटर ऑफ इंटरेस्ट बघितली आपण. तर फक्त अल्डिहाइडलाच ही रिॲक्शन का, कन्फर्मेटरी टेस्ट. आणि त्यामुळे अल्डिहाइड आणि कीटोन यातला फरक तर डिस्टिंग्विशिंग किंवा अल्डिहाइड आणि अदर कंपाऊंड्स. तर अल्डिहाइडसाठीची ही टेस्ट आहे खास, टेस्ट फॉर अल्डिहाइड्स, टोलेन्स रिएजंट. आणि मग असं लिहितात बरंच वेळा की OH मायनस आयन लिहितात किंवा नाही लिहितात किंवा कंपाऊंड लिहितात, असं दोन्ही माहीत असावं सगळं मी सांगतो आहे. ओके. वॉर्म हे एक आहेच. पूर्वी आमच्या वेळेला बोर्ड होतं त्यावेळेला वॉर्म वगैरे विसरलं की एकपैकी अर्धा कट असं. आता तो जमाना गेला, लेवल सिलेबस फार मोठे बदल झाले. ओके. आणि मग आम्हाला आता कळलं आहे की अल्डिहाइड Ag+1 मला इट विल गेट कन्वर्टेड इंटू Ag अँड अल्डिहाइड विल गेट कन्वर्टेड इंटू करस्पॉन्डिंग सॉल्ट. पण हे सगळं शेवटी याच्यामुळं हे फ्री आयन्स बेसिक कंडिशन असल्यामुळं त्याचं इमिजिएट न्यूट्रलायझेशन होणार. त्यामुळं जरी फर्स्ट स्टेप त्याचं ऑक्सिडेशन होणार तरी इमिजिएटली नाही का, असं जरी झालं तर त्याचं इमिजिएटली न्यूट्रलायझेशन होणार. त्यामुळं एवढंच लिहितो, सॉल्ट अँड वॉटर असं लिहितात. ओके. मग हा प्रेसिपिटेट आहे, सिल्वर प्रेसिपिटेट. बॅलन्स करून लिहिताना काय करायचं आपण, आपल्याला एवढं तर माहिती आहे. येस, त्यातला हा आयन. ओके. बघा आयन सेपरेट दाखवतो हा, प्लस याच्याबरोबरच आहे कंपाऊंड सोल्युशनमध्ये फ्री आयन्स. ओके. वॉर म्हणतात. ओके. आता काय होणार आम्हाला माहिती आहे, +1 मला Ag इट गेट्स कन्वर्टेड इंटू सिल्वर. आता मेकॅनिझम मग अशी बघितलेलं असल्यामुळं 1 अल्डिहाइड मॉलिक्युल्स इन 2 स्टेप्स मेक्स अवेलेबल 2 इलेक्ट्रॉन्स सेपरेटली. आणि त्या 2 इलेक्ट्रॉन्समुळं सिल्वर इथे 2 कोएफिशियंट आहेत. हे मग तेवढा उपयोग त्या मेकॅनिझमचा झाला तरी पास झालं. बऱ्याच वेळा एक तर डायरेक्ट पुस्तकात असं असतं त्यामुळं नोट्समध्ये, नाही तर डायरेक्ट अशी रिॲक्शन असतं बॅलन्स्ड. आता ते मेकॅनिझम वगैरे बघितलेलं असल्यामुळं आता तुम्ही डायरेक्ट तुम्ही लिहू शकाल. आणि डायरेक्ट लिहिण्याचं मला ऑब्जेक्शन नाही आहे, पण शिकताना असं शिकायचं. मग +1चं Ag झालेले 2 आहेत, होतातच 1 अल्डिहाइड मॉलिक्युल बरोबर. मग अशी मेकॅनिझम बघितली. आणि तुम्ही ऑक्सिडेशन नंबर काढून पण बघा, कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर आणि इथं नाही का +4 नाही का -2 ऑक्सिडेशन नंबर काढून बघा. तर तसं पण करता येईल. मेकॅनिझमवरून लक्षात आलेलं आहे की 1 मॉलिक्युल ऑफ अल्डिहाइड स्टेप्समध्ये 2 Ag+चं Ag होतात. 2 Ag+चं Ag होतात म्हटल्यानंतर Ag फक्त बॅलन्स करायचा विचार केला तर इथे 2 कोएफिशियंट पाहिजेत. बरं, हा आयन आलेला आहे तो ह्या मॉलिक्युलमधून आलेला आहे, याचा अर्थ हा पण 2 आहे, हा पण 2 आहे. आणि पलीकडे इथं बेसिकली कार्बोक्सिलिक ॲसिड इमिजिएटली इट गेट्स न्यूट्रलाइज्ड. त्यामुळं मी ॲसिड लिहितो पहिल्यांदा. ओके. ॲसिड लिहिलं प्लस वॉटर. आता इथंच हायड्रोजन बघा, नुसतं हायड्रोजन मोजले, अमोनिया बाहेर पडले. इथं 2 लिहिले म्हणजे प्रत्येक आयनला 2 कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड ऑफ अमोनिया. म्हणजे अल्टिमेटली या रिॲक्शनच्या वेळेला परत अमोनिया बाहेर पडणार ते 4 अमोनिया बाहेर पडले. आणि वॉटर मॉलिक्युल्स, एक ऑक्सिजन इथं आला, 2 हायड्रोजन ॲटम्स म्हणजे H2O. दॅट्स ऑल. असं करतात बॅलन्सिंग, काय विशेष नाही. मग हे असं सेपरेट लिहितात किंवा असं लिहितात. असं लिहिलं तर पूर्ण मॉलिक्युल समजा असं लिहिलं असतं, एकदा मेकॅनिझम कळली की हे लिहिता येतं डायरेक्ट. असं लिहिलं असेल, आयन सेपरेट दाखवलं नसेल तर इथे 2 कोएफिशियंट, आयन सेपरेट दाखवले तर 2 का बरं, तर 1 मॉलिक्युल ऑफ अल्डिहाइड इथे ॲसिड अल्डिहाइड मेक्स अवेलेबल 2 इलेक्ट्रॉन्स मेकॅनिझममध्ये बघितलं. त्यामुळे इथं 2 कोएफिशियंट आहे, इथं 2 कोएफिशियंट आहे. याचा अर्थ हे मॉलिक्युल्स 2 आहेत, म्हणजे हे दोन्ही आयन सेपरेटली 2 आहेत. याचा अर्थ अमोनिया 4 झाले. याचा अर्थ H2O 1 मॉलिक्युल झाला, एक ऑक्सिजन याच्यामध्ये आला आहे ॲसिड. आणि हे बेसिक कंडिशन असल्यामुळे इमिजिएटली 1 मोर मॉलिक्युल, मग त्यातला फक्त फ्री OH- आयन एक तर असं दाखवतात किंवा इथं 3 OH- आयन्स लिहितात. म्हणजे न्यूट्रलायझेशनला 1 मोर अल्टिमेटली याचं न्यूट्रलायझेशन होणार ना. मग त्याचा न्यूट्रलायझेशनसाठी त्या बेसमधला OH- आयन आणि हा H+ म्हणजे वॉटर
म्हणजे एक वॉटर वाढलं. आणि हा सॉल्ट, त्याचा काउंटर आयन लिहित नाही मी आता. मुद्दा काय सांगायचं आहे की रिॲक्शन नोट्समध्ये पुस्तकं अशी लिहिलेली असते, आपल्याला अभ्यास असा करायचा असेल, काही वेळेला अशी लिहिलेली असते. नो ऑब्जेक्शन. तुमच्या डोक्यामध्ये एकदा बसलं असेल की अल्डिहाइड करस्पॉन्डिंग अल्डिहाइड गेट ऑक्सिडाइज्ड टू कार्बॉक्सिलिक ॲसिड. ॲसिड अल्डिहाइड असेल तर ॲसिटिक ॲसिड, पण बेसिक कंडिशनमध्ये असल्यामुळं ॲसिटेट न्यूट्रलायझेशन. आणि टोलेन्समध्ये +1 Ag गेट्स रिड्यूस टू Ag. आणि मेकॅनिझम बघितलेलं असल्यामुळं की त्या एका अल्डिहाइडमधून सिंगल इलेक्ट्रॉन 2 Ag+ला दोनदा मिळतो. म्हणजे हे Ag+चे Ag 2 होतात. म्हणजे हा मॉलिक्यूल पूर्ण 2 मॉलिक्युल्स या एका अल्डिहाइडसाठी. ते लक्षात आलं की त्याप्रमाणे मग वॉटर मॉलिक्युल्स किती बाहेर पडतील हे सगळं समजायला मदत होते. म्हणजे पुस्तकामध्ये बऱ्याच वेळेला असं डायरेक्ट लिहिलेलं असतं, नोट्समध्ये बोर्डला पण मग असंच अपेक्षित असतं किंवा असं पण असतं, दोन्ही पण आहेत. हे प्रिफर करा, मी सांगतो तुम्हाला. न्यूट्रलायझेशन दाखवलेलं असतं डायरेक्ट, म्हणजेच मी ही स्टेप सेपरेट दाखवली तरी करेक्ट आहे. किंवा दोन्हीचे ॲड केलं म्हणजे इथं OH- हा न्यूट्रलायझेशनसाठी OH- आहे, इथं 3 होईल. ही रिॲक्शन झाली, याच्याखाली ही सेपरेट रिॲक्शन लिहा हा घेऊन. समजते का? नेट रिॲक्शन घ्या. नेट रिॲक्शन असते. मी काय केलं, पहिला फक्त ऑक्सिडेशन रिडक्शन दाखवलं. म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड गिविंग करस्पॉन्डिंग ॲसिड, रिडक्शन ऑफ टोलेन्स रिएजंट म्हणतात, म्हणजे टोलेन्समधल्या Ag+चं Ag, रिडक्शन ऑफ टोलेन्स रिएजंट ते दाखवलं. आणि याचं फर्दर न्यूट्रलायझेशन, हे दोन्ही सेपरेट दाखवले. ते एकत्र करून लिहितात आणि प्रिंट केलेलं, डायरेक्ट अशी रिॲक्शन प्रिंट केलेली असते. विद्यार्थी म्हणून तो काय कळतच नाही, कसं करायचा अभ्यास, कसं लक्षात ठेवायचं वगैरे. असं एवढा सगळं समजून घेतल्यानंतर लक्षात राहतं. आणि MCQजला मग हे सगळं केल्यानंतर यातली केमिस्ट्री पण येऊ शकते. किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की सोपं येतं की असा मिक्स क्वेश्चन येतो आणि याच्यामध्ये टोलेन्स पॉझिटिव्ह, आयोडोफॉर्म पॉझिटिव्ह, असं काहीतरी अल्डोल निगेटिव्ह, आणि मग कुठलं, मग तुम्हाला ते पटपट कळलं पाहिजे पर्याय बघून क्वेश्चन वाचून की अरे बाबा इथं तर टोलेन्स पॉझिटिव्ह म्हणलं, याचा अर्थ हे अल्डिहाइड आहे. मग बाकीचे कुठलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे त्याप्रमाणे इतर काय अर्थ निघतील ते निघतील. समजलं का? येस. तर हा टोलेन्स रिएजंट म्हणजे इट इज अ कन्फर्मेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड्स. अल्डिहाइडसाठीची ही टेस्ट आहे. आणि हा टॉपिक अल्डिहाइड कीटोन असा असल्यामुळे डिस्टिंग्विशिंग टेस्ट बिटवीन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स असं म्हणतो आपण. तर कीटोन आणि अल्डिहाइड दोन्हीत फरक, दोन्हीपैकी कोण आहे आम्हाला माहीत नसेल, किंवा एका कंटेनरमध्ये कीटोन आहे, एकामध्ये अल्डिहाइड असेल, तर टोलेन्स रिएजंट विथ अल्डिहाइड प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर, AgOHच्या मिक्सरमध्ये असल्यामुळे ब्लॅक प्रेसिपिटेट म्हणतात. मी मागे सांगितलं टेस्ट ट्यूबमध्ये केला असेल तर टेस्ट ट्यूबमध्ये आतून लेअर सिल्वरचा झाला की बाहेरून मिरर दिसते म्हणून सिल्वर मिरर टेस्ट म्हणतात. ओके. तर हे असं अभ्यास करायचा. आणि असं विचार काही केलेलं नाही समजा पुस्तक आणि त्यामुळं नोट्स, समजा डायरेक्ट अशी रिॲक्शन आहे एखाद्या पुस्तकात आणि एखाद्या नोट्समध्ये असं असतं डायरेक्ट, याच्या आधीची चर्चा सगळी नाही, तुम्ही कसं करणार? असं नाही करायचं. आता तुम्ही डायरेक्ट करू शकता. अल्डिहाइड ऑक्सिडेशन गिव्स करस्पॉन्डिंग ॲसिड आणि टोलेन्स रिएजन म्हणजे त्यातला Ag+ गेट रिड्यूस टू मेटॅलिक सिल्वर, +1चा 0 झाला रिडक्शन. आता तुम्ही करू शकता. ओके. येस. अशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो आणि थोडं रिपीट करायला लागतं.